पालघर लोकसभेसाठी आता सर्वांनी फॉर्म भरून झालेले आहेत। आज त्याची छाननी देखील झालेली आहे। आज पालघर लोकसभेसाठी 3 पक्षांमध्ये मुख्य लढत होणार हे आता समोर आहे। त्याबद्दल आज पालघर लोकसभेच्या वसई विभागातील नवघर माणिकपूर ह्या परिसरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याबद्दल मानकर साहेबांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्याबद्दल आता आपण मानकर साहेबांशी बोलूया। मानकर साहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। साहेब नमस्कार। नमस्कार। पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी नक्की केलेली आहे आणि त्यांच्या प्रचार सभेसाठी आज आम्ही इथे जमलेलो होतो। महत्त्वाचं म्हणजे 2009 ते 2014 पर्यंत आपल्या इकडच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या मदतीने बळीराम जाधव हे खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर दिल्लीमध्ये आपल्याला एक ॲक्सेस मिळाला। त्या माध्यमातून केंद्र शासनाच्या अनेक योजनातून करोडो रुपयाची कामं महापालिकेच्या माध्यमातून झालेली आहेत। भूमिगत गटार योजना, घनकचरा व्यवस्थापनासाठी पैसे मिळालेले आहेत। पाईपद्वारे मिळणारा गॅस तो बळीराम जाधव यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे। रेल्वेची अनेक कामं झाली आहेत। रेल्वेला दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जाणाऱ्या कोट्यामध्ये वाढ झालेली आहे। वसई रोड स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळावा या दृष्टीने प्रयत्न झालेले आहेत। उपनगरीय रेल्वे जी आहेत त्याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे। वसई दिवा पनवेल ही गाड्या ही मेमो आहे, तिला लोकलमध्ये रूपांतर करण्यासाठी देखील बळीराम जाधव यांनी प्रयत्न केलेले आहेत। समृद्धी महामार्ग आहे तो इगतपुरीपासून जातो। आपल्याला भिवंडी किंवा कल्याणमधून जाताना ट्रॅफिकचा फार अडथळा येतो। तर अशा वेळेला आपण मागणी केलेली आहे की वसई मनोर वाडा आणि वाडा खर्डी असा रोड जर समृद्धी मार्गाला जोडला तर त्याचा वसईकरांना देखील फायदा होईल। परंतु उत्तर पालघर जे आहे म्हणजे विक्रमगड, वाडा, तलासरी, डहाणू, पालघर या तिकडच्या नागरिकांना देखील समृद्धी मार्गाचा फायदा होईल। वसई विरार शहर महापालिकेची बरीचशी कामं आपण केली आहेत। तिने आमदारांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून पर्यटन, अल्पसंख्याक, नगरविकास, ग्रामविकास अशा अनेक डिपार्टमेंटमधून करोडो रुपये आणून या वसई विरार शहर असतील, हे तिन्ही मतदारसंघ असतील, वसई, सोपारा आणि बोईसर आणि इतर उर्वरित जे तिन्ही मतदारसंघ आहेत अशा सगळ्यासाठी फंड्स आपल्या तिन्ही आमदारांनी आणलेले आहेत आणि या सगळ्याच्या जोरावर आम्ही आमचा उमेदवार आमदार राजेश पाटील यांना उभं केलेलं आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की पालघर जिल्ह्यातील सर्व मतदार ह्या आमची कामाची शिदोरी लक्षात घेऊन आमच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि निश्चित रूपाने 4 जूनला आमचे राजेश पाटील हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। धन्यवाद। साहेब आता राष्ट्रीय पक्ष असं बोलतायत की आम्ही 2 राष्ट्रीय पक्ष एकमेकाशी लढत आहोत। तुमचं मत वाया घालवू नका। तुम्ही दुसऱ्या पार्टीविषयी म्हणजे बहुजन विकास आघाडीविषयी ते बोलतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल? आम्ही निवडणुकीत उभे असलेल्याला सगळ्यांना मतं मागण्याचा अधिकार आहे, पण भले ते राष्ट्रीय पक्ष असतील परंतु राष्ट्रीय पक्षाचेच एक 10 वर्ष खासदार होते, त्यांनी नक्की काय केलं हे आमच्या समोर सांगावं ना। लोकांनी 2009 ते 14 मध्ये बळीराम जाधवना निवडून दिल्यानंतर जी कामं झाली ती त्यांच्या समोर आहेत। लोकांच्या आमदारांनी केलेली कामं समोर आहेत, महापालिकेच्या माध्यमातून केलेली समोर आहे। ह्या उमेदवारांच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्ष सोडला तर राष्ट्रीय पक्ष तर केंद्र शासनातून काय निधी आणला याच्यासाठी ओपन चॅलेंज आहे की त्यांनी आमच्या समोर बसावं आणि आम्हाला सांगावं का तुम्ही काय आणला। पण नुसतंच राष्ट्रीय पक्ष करून सांगण्यापेक्षा काम करणारा माणूस निवडून द्यावा। राजेश पाटील आमदार म्हणून आमचं चांगलं काम करीत आहेत, सुशिक्षित आहेत आणि निवडून आल्यानंतर देखील त्यांच्या माध्यमातून मॅक्झिमम काम पालघर जिल्ह्यासाठी करू असा मी विश्वास देतो। तर हे होते नारायण मानकर साहेब। ह्यांनी ठाम निश्चय आणि ठामपणे सांगत आहेत की विजय हा आपलाच होणार आहे, कारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो। कारण आज वसई तालुका असू द्या किंवा पालघर जिल्हा असू द्या, लोकांच्या प्रत्येक समस्येवर काम करणारी ही बहुजन विकास आघाडीच आहे आणि आमचाच विजय होणार ह्यांनी सांगितलेलं आहे। आता आपण पुढे 20 तारखेला इलेक्शन आहे आणि 4 तारखेला रिझल्ट आहे, बघूया विजय कोणाचा होतोय। धन्यवाद साहेब।